नमस्कार. आपण कुस्ती पाहत आहोत. पैलवान दादा शेळके विरुद्ध माऊली कोकाटे. जबरदस्त कुस्ती झालेली आहे. नक्की कुस्ती संपूर्ण बघा. माऊली कोकाटे अशी कुस्ती चालू झाली. 500 रुपयाच्या इनामापासून बयासाहेब ही कुस्ती दोघांची लागते, दादाची आणि माऊलीची. माझ्या समोर 500 रुपयाच्या जोडीत हे दोन्ही पैलवान लढलेले आहेत. माऊली कोकाटे सराटी गावचा सुपुत्र, हनुमान आखाड्याला सराव करणारा, आणि दादा शेळके बेंबळे गावचा सुपुत्र, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला सराव करणारा पैलवान. अशी कुस्ती चालू झालेली. बोला पैलवान किती मोठा झाला. हा महाराष्ट्र केसरी झाला, हिंद केसरी झाला, कामा पैलवान झाला, हा किंवा राष्ट्रीय पदक विजेता झाला. बर त्या पैलवाना मागे कष्ट घेणारा हा आई बाप तर असतातच, हो पण आई बापापेक्षा जवळून कष्ट घेणारा पैलवानाचा तो वस्ताद असतो. बरोबर. पिक्चरचा हिरो सगळ्यांना दिसत असतोय, पण पिक्चरचा डायरेक्टर कोणाला दिसत नसतोय. मूळ भूमिका डायरेक्टरच्या भूमिकेमध्ये वस्ताद असतात, म्हणून पैलवान चमकतात. ज्या वेळेला आम्ही काका पवारांकडे तालमीत होतो, हा त्यावेळेला हा दादा शेळके 70-80च्या गटात खेळत होता. बरोबर. अकलूजवर नालता तिथं. तात्याने रोज तात्याला शिव्या द्यायच्या. गायकवाड सर आणि फिरताना मेहनत मारून. गायकवाड सर तात्या म्हणायचे, दाद्या तुझी परिस्थिती बघ आणि तशी मेहनत मार. शिव्या देऊन देऊन तात्यांनी दादाला इथपर्यंत आणला. बरोबर. मगाशी तुम्ही सांगितलं दादाचं गाव बेंबळ, हा तालुका माढा आणि जिल्हा सोलापूर. बरोबर. दादाच्या आई 2 शेरडा सोडायची, दुसऱ्याच्या बांधाला बांधायचं, तिथलंच खुरपायचं, ते शेरडाला टाकायचं आणि रोज घेऊन घरी यायचं. आणि ज्या वेळेला आम्ही पुण्यातले बावधनची मंडळी आणि त्यांच्यात मी होतो, आम्ही पंढरपूरला कार्तिकी यात्रेमध्ये गेलो होतो. हा तिथं जातीवंत खिलारी गायांचा बाजार भरला होता कार्तिकला. कार्तिकीला. त्या बाजारामध्ये हा दादा शेळकेचा बाप औदुंबर शेळके. औदुंबर शेळके, मी त्यांना ओळखले नाही, परंतु ते माझ्या जवळ आले. पहिला नमस्कार. मी त्यांना ओळखले नाही, मी त्यांच्या पाया पडलो, म्हणजे दादा शेळकेचे वडील आहेत मी. त्या ठिकाणी ते गायांचा सौदा करत होते. म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं की शेरडांचा गायांचा व्यापार करून आणि आईने दुसऱ्याच्या वावरात खुरपून आणि तात्यासारखं करून लाभलं, आणि आज हे पोरगं महाराष्ट्र केसरी झालं. त्याला आमच्या गावकऱ्यांच्या वतीने श्री क्षेत्रपाल कार धोरणाच्या चरणी प्रार्थना करतो. उत्तर त्याची अशीच प्रगती होत जाओ, ही मी नाथ साहेबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तेवढ्याच तोलाबोलाचा हा माऊली कोकाटे, हा सराटीचा. आता पौडला कुस्ती झाली, सोशल मीडियावरती फार गाजली. तुम्ही त्या कुस्तीला होते, अंगेश्वर सर कुस्तीला होते, मल्लिकार्जुन कुस्ती बुकुमला पौडला आम्ही आम्ही गौपिंगळ्यांनी त्या ठिकाणी सिकंदर शेख विरुद्ध माऊली कोकाटे अशी कुस्ती टिपली होती. आजपर्यंत महाराष्ट्रात कुठे ती कुस्ती झाली नाही, पण त्या ठिकाणी त्या दिवशी ती कुस्ती झाली. परंतु 1.25 तास 2 तास निकाल लागला, म्हणून ती कुस्ती बरोबरीत सोडली. आणि आज तो माऊली कोकाटे ह्या मैदानामध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. आणि 1 महिना 2 महिन्याच्या अंतरावर महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन आहे. मी नाथ साहेबांच्या प्रार्थना करतो की माऊलीला महाराष्ट्र केसरी करावं, ही आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि श्री क्षेत्रपाल कार धोरणाच्या चरणी प्रार्थना करतो. या दोन्ही मल्लांची उत्तर अशीच प्रगती होत जाओ. धन्यवाद बाळासाहेब, धन्यवाद. याला म्हणायचं मनापासून अंतकरणापासून असणारी पैलवानकी विषयी तळमळ. खरोखर महाराष्ट्राची कुस्ती कुणी तारली असेल, कुणी जपली असेल, तर गोरगरिबांनी सर्वसामान्य माणसांनी ही कुस्ती तारलेली. पेशवाई खालसा झाल्यानंतर
कुस्ती अधोगतीकडे चालली होती. काही संस्थानिकांनी पैलवान दत्तक घेतले. राजेश्री शाहूराजासारखं व्यक्तिमत्व पुढे आलं. शाहूराजाने खऱ्या अर्थानं कुस्तीला आश्रय निर्माण करून दिला, पण कुस्ती कोणी नामशेष होऊ दिलं नाही. आता इथून पुढच्या काळात कुस्ती हा खेळ राहिलेला नाही. कुस्तीच्या माध्यमातून 1 नंबरला कुस्ती होणार आहे. डबल महाराज केसरी पैलवान शिवराज रक्षे विरुद्ध वीरेंद्र सिंग अशी कुस्ती आहे. खेड तालुक्याचा राक्षेवाडी गावचा सुपुत्र शिवराज रक्षे पैलवान डबल महाराज केसरी झाले. आज पुणे महानगरपालिकेचे क्रीडाधिकारी. कष्टाच्या जोरावर पैलवान क्रीडाधिकारी होऊ शकतो, पैलवान डीवायएसपी होऊ शकतो. कष्टाच्या जोरावर 10-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी डीवायएसपीचं स्वप्न पाहू शकत नाही. सोपं नाही आणि सहजासहजी कोण कोणाचं कौतुक करत नाही. कष्टाच्या जोरावर पैलवानने खऱ्या अर्थानं जन्माची भाकरी मिळवू शकतो. पैलवान कुस्ती करा. आज कितीतरी पैलवान राजकीय क्षेत्रात अग्रेसर आणि फेरी पटाची पकड घेऊन माऊलीने कब्जा घेतलेला आहे. दादा शेळकेचा. दोन्ही पैलवान हुशार आहे. कुस्तीला अनुभवसिद्ध पैलवान आहे, तज्ञ पैलवान आहे. दोघांनाही चांगले वस्ताद आहे. कष्ट आहे, खुराक आहे. पैलवान 500 रुपयाच्या जोडीतला असो तेव्हा पैलवान होत असतो. पैलवान 4-6 महिन्यात वर्षात होत नाही. आता 10-10 वर्ष असावी लागतात. जर पैलवान मोठा झाला, चांगला झाला तर आयुष्याचं भविष्य या माध्यमातून घडवू शकतो. आयुष्याचा पगार आणि फंड काढू शकतो. 5-10 वर्ष पैलवानकी केली तर. शाबास माऊली. हो हो. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हरवा राखाडा पुढे वसाहत गणेशभाऊ तांबेकर यांचा बंडा पुत्र व्हावा असा होता त्याचा त्रिलोकी झेंडा. खरोखर दादाने अतिशय चांगली टक्कर दिली, पण विजयश्रीने माऊलीच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घातली. आज कधी खुशी. शिवराज रक्षे वीरेंद्र सिंग 2,71,000 रुपयाची कुस्ती अजून शिवराज आणि वीरेंद्र सिंग पहिला पुकार. यापूर्वी म्हणजे शेवटची कुस्ती झाल्यापूर्वी आपण काही म्हणजे जेव्हा केली सहकार्याच्या सगळ्याचा सत्कार तसंच तुम्ही मान्यवर सर्वांचा सत्कार घ्यावा होता. तर शेवटची कुस्ती लावला आहे. तरी मी मुढा ग्रामस्थ मंडळींना प्रतिनिधी स्वरूपात विनंती करतो की त्यांनी मुढा ग्रामस्थ मंडळींना प्रतिनिधी स्वरूपात विनंती करतो की काही सन्मान करण्यासाठी त्यांनी कृपया मैदानात या. छत्रपाल कालभैरवनाथ उत्सव 2026 जंगी कुस्त्यांचे मैदान. या मैदानासाठी सर्व